टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज नागपुरातील हैदराबाद हाऊस येथे जनता दरबार आहे आणि जनता दरबारची तयारी पूर्ण झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुपारला जनता दरबार आहे आणि सकाळीपासूनच लोक या ठिकाणी नागपुरातील हैदराबाद हाऊस मुख्यमंत्री सचिवालय इथे रांगा लावून थांबलेले आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। संपूर्ण विदर्भातले लोक यायला सुरुवात झालेली आहे आणि सकाळी 7 वाजता या काकू भंडारा जिल्ह्यातील पवनीवरनं आल्या। इतर लोकही सकाळपासून रांगेत आहे। दरवेळेस मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारला मोठा प्रतिसाद मिळतो। विदर्भातल्या कानाकोपऱ्यातून लोक आपापल्या समस्या घेऊन येतात। आज दुपारी 12 ते 2 या दरम्यान मुख्यमंत्री स्वतः नागरिकांच्या समस्यांचे निवेदन स्वीकारणार आहेत, समस्यांचं निराकरण करणार आहे आणि त्यासाठी सकाळपासून लोक या ठिकाणी आलेले आहे। मावशी, तुम्ही कुठून आल्या? मी पवनीवरून आले। काय कामासाठी आल्या? घराचं काम आहे। कुणाकडे? म्हणजे घराच्या आकपत्रिकेचं काम आहे। मुख्यमंत्री साहेबांकडे आल्या? हो जी। तुम्ही काकू? मी गोलीबार चौक नागपूरमधूनच आहे। तर मी मुलीच्या जॉबसाठी आहे की त्यांचं होत नाही आहे। प्रायव्हेट तरी कुठून जॉब मिळायला पाहिजे, कुठे पण जॉब नाही मिळत आहे, त्यामुळे मी इथे आली आहे। तुम्ही कुठून आल्या? सर मेडिकल संबंधित जानकारी के लिए आए थे हम। कहाँ से आए आप? हम एमपी के रहने वाले हैं, पर यहीं कई सालों से रह रहे हैं। तो इलाज के दौरान 1 महीने तक एडमिट किए थे मेरे को, और ऑपरेशन होना था बोल के रखे थे 1 महीना तक। अभी तक ऑपरेशन नहीं हुआ, उसी के समस्या को लेकर के आया हूँ मुझे। तो लोक जे आहेत ते रांगीत लागून सकाळपासून या ठिकाणी आहे, आपापल्या समस्या घेऊन आलेले आहे। ते कुठून आले तुम्ही? सर मी नांदेडहून आली आहे। मी एक वेल नोन इन्स्टिट्यूटमध्ये PhD करत आहे, पण दुर्दशा अशी आहे की मी महात्मा ज्योतिबा फुले संस्थांमध्ये अप्लाय केला आहे फेलोशिपसाठी, पण 1.5 वर्ष झाले मला अजून काहीच स्टायफंड नाही भेटला आहे। त्या मुद्द्यासाठी मी सरांची अपेक्षा करते। त्यांची भेट होईल असं वाटतंय? सर मला अपेक्षा आहे भेट होईल, म्हणून मी सकाळी 8 वाजेपासून इथे लागलेली आहे। आणि नांदेडवरून आल्या? येस सर, नांदेडहून आले। समस्यांचं निराकरण होईल असं वाटतंय सर, मला विश्वास आहे। मी त्या विश्वासाने आली तरी आहे सर। कोणी 400 किलोमीटर, कोणी 500 किलोमीटर प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत। काका सुद्धा आले। कुठून आले काका? सर मी कामठीवरून आलो आहे। फार महत्त्वाची केस आहे, फ्रॉडची केस आहे। माझी मुलगी लाभार्थी आहे आणि चुकीच्या लाभार्थीला 13,500 जात आहे वर्षभर, आणि हे फ्रॉड केस आहे। सगळ्या डिपार्टमेंटला लिहून आले, फक्त मुख्यमंत्र्यांना म्हटलं तुमची लाडकी बहीण आहे, ती केस तुम्ही सॉल्व्ह करू शका। वेगवेगळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक अपेक्षा आहे, विश्वास आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनता दरबारात आपण आल्यावर आपल्या समस्यांचं निराकरण होईल। आणि त्यामुळेच विदर्भातल्या 11ही जिल्ह्यातून, याशिवाय मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमधनं लोक या ठिकाणी आलेले आहे आणि सकाळीपासून लोक रांगेत लागून आहे। दुपारी 12 ते 2 या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः आजच्या जनता दरबारात लोकांकडनं समस्या स्वीकारणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।